चला तर आजची रेसिपी पतिराजांच्या फरमाईशीनुसार आहे. पतिराज रील्स बघत बसले होते. त्यांनी ती रील मला दाखवली आणि म्हणाले, "ही रेसिपी नक्की बनव, खूप छान असणार आहे." म्हटलं चला पतिराजांची फरमाईश आहे तर पूर्ण करूया. पण खरंच ही रेसिपी बनवल्यानंतर घरात सगळ्यांना आवडली. एवढी सुंदर झाली होती. इथे 2 बटाटे शिजवून मी स्मॅश करून घेतले. पुन्हा त्याच्यामध्ये हळद, 1 चमचा धना पावडर, आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ घातलं आणि छान बटाट्याचं सारण तयार करून घेतलं. 1 कप बेसन घेतलं. त्याच्यामध्ये हळद, 1 चमचा धना पावडर, ओवा आणि 1 चमचा रवा, मीठ घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली. पालकाची पानं निवडून स्वच्छ धुवून घेतली. त्या पानावरती हे बटाट्याचं सारण तयार केलेलं प्रत्येक पानावरती लावून घेतलं. छान पानं अशी गुंडाळून घेतली. पुन्हा जे बेसन तयार केलेलं होतं त्या बेसनामध्ये ही पानं एक-एक करून बुडवली आणि छान असं तेलामध्ये टाकून क्रिस्पी अशी मी ती तळून घेतलेली आहे. तर चला ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा.